नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी सेतुपुस्तिका याचा अभ्यास दिवस 12वा या दिवसाचा करणार आहोत. गेले 11 दिवस खूप चांगल्या रीतीने आपला अभ्यास सुरू आहे आणि त्याच प्रेरणेतून आज आपण 12व्या दिवसाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास करणार आहोत. बघा की मराठी या पुस्तकामध्ये सेतुपुस्तकामध्ये आता आपण पाहिलं काही गद्य पद्य पाहिली आणि त्याचप्रमाणे अलंकार देखील पाहिला आपण. त्याचप्रमाणे आता या 12व्या दिवशी आपण जी क्षमता आहे लेखन क्षमता, ती लेखन क्षमता आपण कशी विकसित करायची ते आपण पाहणार आहोत. आता हे लेखन क्षमता किंवा लेखन क्षेत्र जेव्हा आपल्याला विकसित करायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला दिलेल्या विषयामध्ये स्वतःच्या विचारांची कल्पनांची भर घालून पुनर्लेखन करता यायला हवं. म्हणजे बघा की आपल्याला काही मुद्दे दिले जातील, काही चित्र दिलं जाईल आणि त्याच्यावरून आपण आपल्या लेखन क्षमतेला पुनर्लेखन करण्यासाठी वाव द्यायचा आहे. दुसरं असं की म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, कल्पनाविस्तार यांचा लेखनात प्रभावी वापर करता येणे. बघा की विविध वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी प्रसंगावरून घटनेवरून घडलेल्या असतात. त्या म्हणींचा वापर देखील आपल्याला हे लेखन करत असताना करता येणं फार गरजेचं आहे. काही वाक्प्रचार असे असतात की त्या वाक्प्रचारांचा देखील या कथावर्णनामध्ये देखील वापर करता येऊ शकतो. काही सुभाषित असतात आणि काही कल्पना असतात, त्याचा विस्तार या लेखनातून आपल्याला करायचा आहे. तर ही संकल्पना आपण कशातून पाहणार आहोत तर कथा लेखनामधून. बाळांनो, आपल्या सगळ्यांनाच कथा लिहायला कथा वाचायला आवडते. जास्तीत जास्त कथा ऐकायला खूप आवडते. तर आता कथा ऐकता ऐकता वाचता वाचता थोडंसं कथा लेखकही व्हायला काही हरकत नाही आणि तो होण्याचा सुंदर असा प्रयत्न आपण एवढ्या लहान वयातच करणार आहोत. बघा यामध्ये आपल्याला जाणून घेऊया. बघा की जाणून घेऊयात. काय जाणून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला इथं काय एक चित्र दिलेलं आहे आणि ह्या चित्राचं तुम्ही काय करायचं आहे की निरीक्षण करायचं आहे. आणि ह्या चित्राचं निरीक्षण करायचं म्हणजे काय की या चित्रामध्ये कोण कोण आहे, या चित्रामध्ये म्हणजे कोण कोण व्यक्ती आहेत, प्राणी आहेत, झाडं आहेत का, फुलं फळं आहेत का, ते पाहायचं. साहजिकच हे पाहिल्यानंतर आपल्याला जी प्राणी पशु पक्षी दिसतील, व्यक्ती दिसतील, माणसं दिसतील, ती म्हणजे या कथेमध्ये असणारी पात्र असतील. बरोबर आहे. आणि दुसरं असं की यामध्ये आपल्याला या चित्रकथेमध्ये ही एक चित्रांची कथा आपण तयार करणार आहोत. ही तयार करत असताना आपल्याला या सोबतच्या चित्रकथेमध्ये कोणकोणते प्राणी आले आहेत याची यादी तयार करायची. आत्ता मी सांगितले त्याप्रमाणे. त्याचप्रमाणे या ठिकाणचं आता हे जे चित्रवर्णन आहे किंवा हे जे ठिकाण आहे, हे ठिकाण कोणतं आहे आपल्याला ओळखता आलं पाहिजे किंवा कुठले आहे असं आपण बारकाईने निरीक्षण करायचं आहे. की बाबा हे बागेतलं दिसतंय का सर्कशीमध्ये तर प्राणी भरपूर दिसतात म्हणजे सर्कशीतलं आहे का काय, का दुसरं आणखीन कुठलं असू शकेल, का एखाद्या गावातलं असेल का जंगलामधलं असेल, हे सगळं निरीक्षण आपण हे पाहून करायचं आहे. तुमच्या लक्षातच आलं असेल की बऱ्यापैकी हे जे चित्रवर्णन आहे किंवा या ठिकाणचे जे ठिकाण आहे ते ठिकाण जंगलातलं आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर तिसऱ्यांदा की या चित्रकथेला आपण नाव काय देणार ते नावही आपल्याला सुचलं पाहिजे. मग सोबतच्या चित्रकथेचे निरीक्षण करून कथा लिहायची. बघा आपल्याला आता तुम्हाला थोडक्यात थोडंफार तरी समजलं असेल की याच्यामध्ये सिंह एक दिसतोय, छोटे छोटे प्राणी दिसत आहेत, ससुल्या दिसतोय आपला छोटासा, हत्ती दिसतोय, जिराफ दिसतोय, असे काही मोठेही प्राणी आहेत. आणि इथं जास्तीत जास्त गर्व करणारा कोण दिसतोय आपल्याला, साधा ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल कदाचित की बाबा हा सिंह आहे आणि तो सिंह ह्या सगळ्या प्राण्यांवर काय करतोय, आपली मिरासदारी करतोय. आणि मिरासदारी करत असल्यामुळं रोज बिचारे बरेचसे प्राणी आपला जीव जात असे प्रत्येकाचा. आणि एकच नाही, तशा अनेकांचा जाताना आपल्याला दिसतो. आणि मग साहजिकच की असं रोज एवढं जीव जाण्यापेक्षा
एक एक जर जीव नुसता त्याच्या खाण्यापुरता दिला तर या सिंहापासून आपलं रक्षण करता येईल, असं काहीतरी क्लुप्ती या प्राण्यांच्या मनामध्ये येते आणि मग ते ठरवतात. आता मीच गोष्ट सांगून टाकते बघा, की हे ठिकाण कोणतं आहे की मग की आता आपण काय करूयात. तर काही जण म्हणतात की चला आपण एक काम करूया सिंह दादा, आम्ही असं करतो की रोज एक एक जण तुझ्याकडे पाठवतो आणि मग तुझी भूक भागवतो. तू कशाला इकडं तिकडं फिरत बसतोस आणि सगळ्यांना हे करतो, त्रास देतो. हा, तर तो पण म्हणतो हा ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही, पण रोज माझ्या इथं एखादं खाद्य मला मिळालंच पाहिजेत. पण जर नाही आलं तर दुसऱ्या दिवशी मात्र मी तुमच्या सगळ्यांचा फज्जा उडवेन. सगळेजण मान्य करतात. झालं, मग हे मान्य झाल्यानंतर बघा की हा जो छोटासा ससुल्या दिसतोय ना, तो ससुल्या त्याला आता त्याचं शिकार, ह्या सिंहाची शिकार बनायला सोडलं जातं. मग आता हा ससुल्या असाच चाललेला असतो रस्त्याने, आणि रस्त्याने चाललेला असताना त्याला मध्येच काय दिसते, विहीर दिसते. आणि त्या विहिरीमध्ये सहज तो डोकावून बघतो तर त्याला त्याचं चित्र दिसतं. तर म्हटलं काहीतरी आपण आता क्लुप्ती केली पाहिजे ती ह्या सिंहाकडून आपली सुटका करायची तर. म्हणून तो काय करतो, त्या सिंहाकडे जातो आणि मग सिंह आधीच भुकेला, खूप भूक लागलेली अशी वाट बघत असतो. आणि ह्या ससुल्याला मात्र होतो उशीर. उशीर झाल्यानंतर तावा तावानं तो त्याला काय म्हणतो, ए ससुल्या, का रे एवढा वेळ केलास, एकतर मला भूक लागलीये. तेवढ्यात ससुल्या म्हणतो, अहो काय सांगू तुम्हाला, मला विनाकारण उशीर नाही झाला, मला रस्त्यात की नाही एक भला मोठा सिंह दिसला. तर तो फार हे हो, तो काय, कोण दिसला, तोला सिंह दिसला आणि तो माग लागला. तो कुठे कुठे कुठे, तो म्हणून तो तिकडे जातो आणि विहिरीमध्ये, तो म्हणतो विहिरीजवळ येतो, चला जाऊया आपण. आणि दोघं जण विहिरीजवळ जातात आणि तिथे गेल्यानंतर ससुल्या म्हणतो, अरे बापरे, आता मी आलो तर इथंच होता, बहुतेक तुम्हाला घाबरला वाटतं, या विहिरीच्या इथं कुठंतरी दडून बसला असेल. आणि हा जोरात डरकाळी फोडतो मग सिंह, गरवाण फुगलेला, आणि त्याचा प्रतिध्वनी सगळी जंगलात पडतो. मग तर त्याला आणखीन राग येतो, अरे वा, आपल्यावर गुरगुरतोय. म्हणून तो विहिरीच्या जवळ जातो आणि बघतो डोकावून, तर बघा की त्याला इथं त्याचं स्वतःच प्रतिबिंब दिसतं. आणि तो त्याच्याशी युद्ध करायला जातो, उडी मारतो आणि मग तिथंच तो अडकून मरतो. अशी ही क्लुप्ती या ससुल्याने वापरलेली आहे. मग अशी ही गोष्ट आपण ह्या चित्रावरून, जशी मी आता थोडक्यात तुम्हाला सांगितली, तसं कोणतंही चित्र आपल्याला दिसलं तर त्या चित्रावरून आपल्याला कथा लिहिता आलं पाहिजेत, आणि त्याचप्रमाणे त्या कथेला नावही आपल्याला देता आलं पाहिजेत. तिथे तुम्ही वेगळी सुद्धा कथा लिहू शकता, मी आता सांगितली तशीच लिहिली पाहिजे असं नाही. तुमच्या डोक्यामधून जे जे विचार निघतील, जे जे सुचेल, ती त्याप्रमाणे ती गोष्ट तयार होईल. मी म्हटली तशीच गोष्ट येईल असं नाही, वेगळी सुद्धा कथा तिथं तुम्ही लिहू शकता. बघा, पण ही कथा लिहित असताना मात्र की कथेतील पात्र, घटना, घटनाक्रम हा एकेका घटनेनंतर एक घटना, नंतर दुसरी घटना, नंतर तिसरी, आणि मग असा हा घटनाक्रम तुमचा येणं गरजेचं आहे. स्थळ, त्या ठिकाणचं वर्णन करताना ते ठिकाण हे व्यवस्थित असलं पाहिजे, आणि याच्यामध्ये सुसंगतता म्हणजे एकसारखेपणा येणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण ही चित्रावरून गोष्ट आपण लिहू शकतो. चित्रकथा असं याला म्हटलं जातं. तर तुम्ही या प्रकारे चित्रकथा लिहू शकाल. नक्कीच तुम्हाला ती जमेल. लगेचच नाही, परंतु आपण त्या प्रकारे काय केलं पाहिजे, सराव केला पाहिजेत, आणि सराव केल्यानंतर तुम्हाला ती चित्रकथा लिहिता येईल. आता बघा की या ठिकाणी की काही मुद्द्यांचं कथेचे प्रकार आहेत. त्या जशी आता आपण चित्रकथा पाहिली तसं आता आपण काही मुद्द्यांचं इथे खाली काही मुद्दे दिलेले आहेत, आणि त्या मुद्द्यावरून आपल्याला काय करायचे, गोष्ट लिहायची आहे. आपण गेले 6वी 7वी मध्ये सुद्धा या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तशीच ही गोष्ट आता आपण लिहिणार आहोत, कथा लिहिणार आहोत. मी वाचून दाखवते ते मुद्दे. काय बघा, एका गावात एक म्हातारी पती आजाराने ग्रस्त होता. मोलमजुरी, म्हातारी स्वाभिमानी,
जंगलात लाकडे तोडून दमली. लाकडांची मोळी बांधली, पण मोळी उचलली जाईना. वैतागली. देवाला विनवणी, देवा, आता या उतारवयात ही मोळी जर माझ्यानं उचलली जात नसेल तर मला तरी उचल बाबा. मृत्यूदेव हजर होताच घाबरणे. मला आताच मरायचे नाही. मी जर मेले तर माझ्या आजारी पतीची सेवा कोण करेल? समर्थता दर्शवते. पूर्ण ताकदीने लाकडाचा भारा उचलून घरी जाणे. बघा की या ठिकाणी जे मुद्दे दिलेले त्या मुद्द्यावरून थोडीशी कथा तुमच्या लक्षात आली असेल. गेल्या वर्षी बघा आपण आपल्या वर्गामध्ये मी काही शब्द तुम्हाला देत होते, काही म्हणी तुम्हाला देत होते आणि त्याच्यावरून तुम्हाला गोष्ट तयार करायला सांगत होते आणि तुम्ही खूप छान अशा कथा तयार करत होतात. अगदी याच प्रकारे की इथं आपल्याला हे जे दिलेले मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या नुसार आपण ही कथा लिहिणार आहोत. ही कथा लिहित असताना आपण भूतकाळामध्ये कथा लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर इथं जसं बघा एकेरी दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम म्हणजे संवादात्मक भाषा देखील आपली या ठिकाणी ही कथा लिहित असताना आली पाहिजे. काही जण काय करतात, ही इथं एका गावात एक म्हातारी, इथं 2-3 शब्द लिहिले, इथे एखादा शब्द लिहिला, एखादा शब्द, अशी गोष्ट लिहिणं म्हणजे कथा लिहिणं अजिबात नाही. आपण पूर्ण हे सगळे मुद्दे वाचायचे. ते वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये एक आपण स्वतः गोष्ट तयार करायची आणि ती लिहित असताना मी आता सांगितलं त्या 3-4 मुद्द्यांचा वापर लक्षात ठेवायचा की ती गोष्ट आपली कशी पाहिजे, भूतकाळामध्ये पाहिजेत आणि पात्र व्यवस्थित आली गेली पाहिजेत. ती तिथलीच, आपल्या खिशातली काही जास्त घालायची नाहीत. आणि त्याप्रमाणे या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपली कथा पूर्ण होणे गरजेचं आहे. तुम्ही सगळेजण मिळून ही कथा लिहाल आणि तुम्हाला ती लिहिता येईल. नाही आलं तर पुढच्या दिवशी मी तुम्हाला ती कथा लिहून नक्की पाठवेन किंवा त्याचा व्हिडिओ पाठवेन. नक्की तुम्ही तो पाहाल आणि आपल्या वहीमध्ये लिहाल आणि वारंवार त्याचा सराव कराल. आता ही एवढीशीच गोष्ट लिहून झाली की झालं असं नाही. मग ही कथा लिहिल्यानंतर तात्पर्य म्हणजे त्या गोष्टीवरून तुम्हाला काय सार त्याच्यातून निघतोय. जसं इथं दिले बघा की जीवनापासून पळ काढणे म्हणजे समस्येचे निरसन नाही. बघा, एखादी समस्या समोर आली म्हणून पळून जायचं का जीवनापासून? नाही. हे त्याला उपाय, हा उपाय आहे का? नाही. तर संघर्षाला सामोरे जाणे, संघर्ष करत राहणे, आपले नित्यकर्म करत राहणे यातच मानवी जीवनाचे सूत्र बांधले आहे. हे या पूर्ण कथेचं दिलेले तात्पर्य आहे. म्हणजे ज्यावेळी आपण कथा लिहिणार आहोत त्यावेळी आपल्याला तात्पर्यही लिहिता येणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्यावेळी आपण सराव करू त्यावेळी आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल. बघा की आत्ताच मी सांगितलं की या 2 कृती केल्यावरची आपण कथा लिहिल्या, एक चित्रकथा लिहिली आणि दुसरी आत्ता मी सांगितलेली मुद्द्यावरून लिहिली. तर ते लिहित असताना आपल्याला महत्त्वाचं काय की मी आत्ता सांगितलं की कथेचा काळ हा भूतकाळ असला पाहिजे. कथेतील पात्र योग्य त्या प्रसंगानुसार, घटनेनुसार, स्थळानुसार असली पाहिजेत. एकमेकांशी त्यांचा संवाद झाला पाहिजे. मी आता सांगितलं तसं एकेरी दुहेरी अवतरण, हा म्हणतो, तो म्हणतो, तो म्हणाला, अशा प्रकारे इथं पात्र आली पाहिजेत. कथेचं तात्पर्य आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे सांगता आलं पाहिजेत. घटना मगाशी सांगितला एकामागोमाग घटनांचा क्रम व्यवस्थित, एक झाली की दुसरी घडते, तिसरी घडते, त्याप्रमाणे घटना सांगितल्या गेल्या पाहिजेत, त्यांचा क्रम योग्य आला पाहिजेत. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की कथेचे शीर्षक म्हणजे नाव. जी गोष्ट आपण लिहिणार आहोत, जी कथा लिहिणार आहोत त्या कथेला आपल्याला नाव देता येणं गरजेचं आहे. आता बघा ही कथा कशी लिहायची हे समजल्यानंतर सरावासाठी देखील पुन्हा तुम्हाला एक इथं चित्र दिलेलं आहे बघा. आणि या चित्रावरून तुम्हाला एक गोष्ट म्हणजे ती कथा लिहायची आहे आणि योग्य शीर्षक देऊन तात्पर्य व म्हण ओळखण्यास सांगावी. बघा की आता हे चित्राचं तुम्ही व्यवस्थित बारकाईने निरीक्षण करा आणि केल्यानंतर तुम्हाला म्हण लक्षात येईल. बघा इथं काहीतरी पैसे दिसत आहेत, इथं जरासं पाणी थेंब थेंब बघा पडतंय
इथं हे जणू काही तळं दिसतंय आपल्याला. आणि मग याच्यावरून एक म्हण आहे बघा, थोडीफार लक्षात आली असेल, थेंबे थेंबे तळे साचे. आता उत्तरही मी तुम्हाला सांगून टाकलेलं आहे. आणि मग या थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीवरून तुम्ही सुंदर अशी ही चित्रकथा लिहिणार आहात आणि लिहून ती मला पाठवणार आहात. नक्की तुम्हाला ती येईल. हे तळं आहे, थेंब थेंब पडत आहे आणि ह्याच्यातून थोडं साठवलं जात आहे आणि याच्याशी आता थोडीशी मी तुम्हाला आयडिया दिलेली आहे आणि त्यावरून तुम्ही ती गोष्ट लिहिणार आहात आणि ती तुम्हाला नक्की जमणार आहे. अशी ही चित्रकथा तुम्ही लिहून मला व्हॉट्सअप करायची आहे. बघा, दुसरं एखादं चित्र तुम्ही पुस्तकातलं घेऊन केलं आणि मला ती कथा पाठवली तरी तर खूप खूप आनंद होईल. कल्पक होऊयात. बघा की शीर्षकावरून कथा लिहा. आता तुम्ही ते तर करणार आहोत, वरच्या 2-3 कथा तर तुम्ही लिहिणारच आहात, अजिबात कंटाळा करायचा नाही. आणि ते झाल्यानंतर तुम्ही आणखीन एक कृती काय करायची बघा, की शीर्षक म्हणजे एक नाव दिले तुम्हाला. कोणतं नाव दिले? चतुर कावळा. आता त्या चतुर कावळा हे नाव गोष्टीला दिलं तर चतुर कावळ्याची गोष्ट तुम्ही तुमच्या भाषेत लिहायची. शब्दावरून कथा लिहा. गेल्या वर्षी तर अगदी पूर्ण आपण ह्या करतच होतो पहिल्या तासाला रोज. काय? विद्यार्थी, पाकीट, मुख्याध्यापक, सत्कार. मला वाटतं हे पण शब्द मी तुम्हाला दिलेले होते आणि ती गोष्ट तुम्ही त्या प्रकारे लिहिणार आहात. तुम्हाला ही गोष्ट शब्दावरून खूप छान लिहिता येतात. तुम्ही ती कथा लिहा. कथा बीजावरून कथा लिहा. म्हणजे इथं एक कथेचं बीज सांगितलेलं आहे, एकीचे बळ. मग त्याच्यावरून देखील तुम्हाला कथा लिहिता येणं गरजेचं आहे. काही वेळा तुम्हाला अशी कृती, म्हणजे हे जे आहे ना, हे तुम्ही 10वीचाच अभ्यास आहे हा उपयोजित लेखनामधील. त्यामुळं या कथेचा खूप खूप मन लावून अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही हे सेतू पुस्तक आहे म्हणून असा विचार कराल मग 10वीचा वेगळा अभ्यास करू, असं नाही. हा 10वीचाच अभ्यास आहे आणि तो अत्यंत मनपूर्वक लक्ष देऊन करायचा आहे. कथालेखन हा भाग अत्यंत आपल्याला 5-6 मार्काला विचारला जातो आणि ती तुम्हाला कथा लिहिता आली पाहिजेत. काही वेळा म्हणजे बघा, या प्रकारच्या 4 कृती कथा लेखनावर विचारल्या जातात कोणतीही. काही वेळा काय होतं की अपूर्ण कथा देतात आणि ती आपल्याला पूर्ण करायची असते. म्हणजेच पूर्वार्ध दिला जातो किंवा उत्तरार्ध दिला जातो. म्हणजे निम्मी पहिली गोष्ट दिली जाते आणि पूर्ण करायला सांगितलं जातं, किंवा काही पूर्ण केलेली असते पहिला भाग लिहावा लागतो. तर या प्रकारे 4 प्रकारच्या कृती आपल्याला कथा लेखनावर आहेत. तर तुम्ही या 4ही मला लिहून 2 दिवसामध्ये दाखवायच्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण 10वीची तयारी करत आहोत आणि मनपूर्वक करणार आहोत. आणि यातही काही अडचण आली तर तुम्ही काय करा, पूरक साहित्य त्यांनी दिलेले दीक्षा ॲप आहे आणि QR कोड आहे. इथं वरती बघा एकदम सुरुवातीला किंवा वंदे मातरम हे जे आहे गीत दिलेले त्या ठिकाणी QR कोड दिलेला आहे. त्या QR कोडमधला तुम्ही ते नंबर जर लिहिला, एंटर केलात तर दीक्षा ॲप ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला हवा ते व्हिडिओ या कथा लेखनाचा पाहायला मिळेल. तर तुम्ही तो पहा. अडचण आल्यास नाहीतर पूर्ण व्यवस्थित कृती सोडवा आणि मला पाठवा. आणि तरीही नाही आल्या तरीसुद्धा मला जरूर फोन करा आणि आपण 12व्या दिवसाचा हा अभ्यास करत राहा. कथा लेखक होण्याचा नक्की प्रयत्न करा. भावी आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, तो तुम्ही करत राहाल याच अपेक्षेत नक्कीच तुम्ही आपला हा चॅनल म्हणा की तुम्ही सबस्क्राईब करताय, पण सबस्क्राईब करत असताना नोटिफिकेशन येत नाही असं समजतंय. तर तुम्ही बाळांनो एक काम करा की नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नक्कीच तुम्ही तो क्लिक कराल याच अपेक्षेत, सबस्क्राईब करायला विसरणार नाही याच अपेक्षेत इथंच थांबूयात. धन्यवाद. कथालेखक होऊयात. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.